खूपदा मी ऐकलंय, की तुमच्यामध्ये झिंकची किंवा आयर्नची इफिशियन्सी असल्यामुळे केस गळतायत, तर टॅबलेट्स खावा. मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा टॅबलेट्स अवेलेबल आहेत, की ज्या तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात झिंक आणि आयर्नची इफिशियन्सी जाणवणार नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. पण एक फेज असते, की ज्या फेजमध्ये तुमच्या शरीरातील आयर्न आणि झिंकचं प्रमाण एकदम लो झालेलं असतं. त्या केसमध्ये डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतात त्या गोळ्या तुम्ही खाऊन झिंक आणि आयर्नची लेवल स्टेबल करू शकताय. ते अगदी लो पासून मिड पर्यंत आणण्याचं काम करतं. मग हे ओळखायचं कसं? तुम्हाला थकवा जाणवतो, त्याचसोबत केस अचानकच गळायला लागतात, चेहऱ्यावरती डलनेस येतो, डार्क सर्कल्स येतात. ह्या असंख्य अशा कारणांमुळे तुम्हाला झिंक आणि आयर्नच्या गोळ्या खाव्या लागतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या शरीरात झिंकची आणि आयर्नची इफिशियन्सी नाहीये, पण तुम्हाला असं वाटते की ते तुमच्या शरीरामध्ये तुम्ही स्टेबल ठेवलं पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला कव्हर करू शकता भाज्या, त्याचसोबत ड्रायफ्रूट सोबत. मग भाज्यांमध्ये काय काय आहे? पालक आहे, त्याचसोबत बीन्स आहे, वाटाणा आहे. ह्यामध्ये आयर्नची डेन्सिटी जास्त आहे, आयर्नचे प्रमाण ह्यामध्ये चांगलं आहे, तुम्ही ते कन्झ्युम करू शकता. त्याचसोबत ड्रायफ्रुट्समध्ये कॅश्यू आहे, बदाम, त्याचसोबत जे पिस्ता असतात, ते पिस्ता खाल्ल्यानंतर सुद्धा झिंकचं प्रमाण शरीरामध्ये चांगल्या प्रमाणात वाढतं. त्याचसोबत एक उत्तम आणि हायर सोर्स म्हणायचं झालं तर पंपकिन सीड्स आहे. तर ह्या गोष्टींना तुम्ही रोजच्या जेवणात ठेवलं तरी तुमच्या शरीरात आयर्न आणि झिंकचं प्रमाण स्टेबल होईल, की ज्यामुळे केस चांगले होतील, स्किन चांगली होईल. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन गोळ्या खाण्यापेक्षा नॅचरली कन्झ्युम केलेलं कधीही चांगलं.